मराठवाड्यातील बीड या नगरात आई महोत्सव या नावाच्या सांस्कृतिक पर्वास नव्यानेच प्रारंभ झाला. या महोत्सवात प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 20 व्याख्यानं झाली. प्रत्येक व्याख्यानाला सुमारे 20-25 हजार श्रोते जमत. हे सगळं नवलपूर्ण होतं. महापुरुषांच्या जीवनाचे भाष्यकार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थीप्रिय कुलगुरू असा पूर्वसंदर्भ लाभलेले एक प्रबोधनकार प्राचार्य भोसले अनेक विषयात रमले आणि रंगले सुद्धा. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. या देशाच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये बंगाल या प्रांताचा फार मोठा वाटा आहे. विवेकानंद हे बंगालमधले, टागोर हे बंगालमधले, श्री अरविंद हे बंगालमधले. त्या आणखी एका त्याच वंगभूमीच्या सुपुत्राची कथा राहून गेली आहे, ती आता यावेळी सांगण्यामध्ये औचित्य आहे. सुभाषचंद्रांची जन्मशताब्दी सर्वत्र साजरी करावी असं शासनाला वाटलं आणि आता त्यांना तेवढी मान्यता आणि प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या भोवती एक संदेहाचं वलय निर्माण करण्यात आलं होतं, परंतु त्यांच्या पश्चात त्यांचं स्मरण करावं इतपत ते मोठे आहेत ही समज या देशाला उशिरा का होईना आली, ही आनंदाची गोष्ट आहे. अर्थात हे सुद्धा बंगाली व्यक्तिमत्व होतं. स्वभावामध्ये काही विलक्षण गुणधर्म होते. लहानपणापासून परमार्थाचाही थोडासा वेध लागला होता आणि वयाच्या 15व्या वर्षी गुरुच्या शोधार्थ ते हिमालयापर्यंत गेले होते. जीवनाचा अन्वयार्थ लावण्यासाठी उपयोगी पडणारा कोणीतरी महात्मा आपल्या जीवनामध्ये यावा असं सुभाषचंद्रांना लहानपणापासून वाटत होतं. त्यांचे वडील जानकीनाथ हे कटक इथले एक ख्यातनाम वकील होते. कटक हे सुभाषचंद्रांचं जन्मग्राम आणि या गावामध्येच ते शिकत होते. आई तशी परमार्थपरायण होती आणि मुलगा थोडासा एकांतप्रिय होता. अभ्यासामध्ये गती चांगली होती, पण त्या काळच्या ज्या शाळा होत्या त्या सगळ्या शाळा बहुतेक इंग्रजांनी चालवलेल्या होत्या. इंग्लिश शाळेमध्ये आपल्या मुलांना प्रवेश मिळत नव्हता. मिनतवारीनं मिळाला तरी ही मुलं वाळीत टाकली जात होती. मधल्या सुटीमध्ये इंग्लिश अधिकाऱ्यांची मुलं मुक्तपणे खेळत होती आणि भारतामधली मुलं अवघडलेल्या अंगानं कुठंतरी कोपऱ्यात उभी राहत होती. म्हणजे एका दडपणाखाली शिकणारे सुद्धा शिकत होते आणि या वातावरणामध्येच हा मुलगा सुद्धा शेवटी अध्यापनाच्या वाटेनं जात होता. सवंगडी जमा करून मधल्या सुट्टीमध्ये तो त्यांना शिकवत होता की या तऱ्हेनं वागून चालणार नाही. आपण फणा वर केला पाहिजे, प्रसंगी फुतकार केला पाहिजे आणि अगदी अटाळ परिस्थिती निर्माण झाली तर दंशसुद्धा केला पाहिजे. तेव्हा स्वाभिमान शून्य अस्तित्वाला अर्थ नाही असं लहानपणापासून सांगणारा आणि त्याचवेळी खरंच या जगामध्ये ईश्वर आहे का याचाही गांभीर्यानं विचार करणारा असा हा मुलगा होता. तर हा शिकत असतानाच आईवडिलांच्या मनात त्याच्याविषयी कौतुक होतं, पण घरामध्ये भावंडं बरीच होती आणि त्यामुळं मोठ्या भावंडांच्या शिक्षणासाठी आईला अधूनमधून कलकत्त्याला जाऊन राहावं लागत होतं आणि हा मुलगा कटक इथेच असायचा. त्या कधीकधी त्याच्या वाट्याला एक प्रकारचा एकांतवास यायचा. आई जवळ नसायची आणि वडील कोर्टात असायचे आणि हा एकटाच असायचा. तशी लहान मोठी भावंड आजूबाजूचे सगळे सोयरे बरेच होते, पण त्याच्याशी सहचिंतन करू शकणारे समवयस्क असे कोणी नव्हते. अशा वेळी त्याच्या जीवनामध्ये वेणी माधव या नावाचे एक अध्यापक आले. मोठे तत्वनिष्ठ अध्यापक होते आणि या अध्यापकांचा या मुलावरती जीव जडला. हा अभ्यासू आहे, अंतर्मुख आहे, विचारी आहे.
त्या मुलाला ते बरंच काही समजावून देत होते की या देशाचा भाग्योदय जर घडणार असेल तर तुझ्यासारख्या काही विवेकी मुलांनी बळ बांधलं पाहिजे. आणि वेळात वेळ काढून सत्पुरुषांची चरित्र ते त्यांना समजावून देत. लहानपणी कातरणं काढण्याचा सुभाषचंद्रांना एक छंद होता. कुठे चित्र दिसलं तर कापून घ्यावं आणि ते आपल्या खोलीमध्ये लावून ठेवावं. कुठे एखादी वार्ता असली आणि आपणाला ती आवडली तर आपल्या चिकट वहीमध्ये ती अशी ठेवावी. अशा रीतीनं जेव्हा त्यांनी कातरणं एकत्रित केली तेव्हा झाशीची राणी, तात्या टोपे, शिवाजी महाराज, राणा प्रताप अशी चित्र ही त्यांच्या खोलीमध्ये दिसू लागली. राणा प्रताप याचं चित्र दिसलं त्यांना ते आवडायचं. आणि या महाराष्ट्राविषयी आणि विशेषतः मराठ्यांच्या पराक्रमाविषयी त्यांच्या मनामध्ये एक विलक्षण अशी ओढ निर्माण झाली की शेवटी घोड्यावर स्वार होणं, हातात तरवार घेणं आणि संग्रामासाठी सिद्ध होणं हाच मुक्तीचा मार्ग आहे. शेवटी भीक मागून या जगात काही मिळत नाही आणि सोज्वळांसाठी इंग्रजांचं हे राज्य राहिलंच नाही. अशा अनेक प्रकारच्या विचार प्रवाहांचा संगर हा कुठेतरी अंतर्यामी चालत होता आणि हे व्यक्तिमत्व असं आकाराला येत होतं. आणि त्याचवेळी पुन्हा गुरुचा शोध घेण्याची बुद्धी होती. पण त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये एक रोमहर्षक प्रसंग घडला की ज्यामुळं त्यांना अधिक अंतर्मुख व्हावं लागलं आणि लोकांच्या रोषाचा विषयही व्हावा लागला. ओटनिया नावाचे एक प्राध्यापक होते. उठल्या सुटल्या भारतीयांचा पाणउतारा करणं आणि विशेषतः भारतामधल्या विद्यार्थ्यांचा उपमर्द करणं हे त्यांना अतिशय आवडत असे. तेव्हा एकदा कधीतरी असाच त्यांचा वर्ग चालू असताना काही विद्यार्थी कडेने गेले, शांतपणे गेले, पण हे त्या प्राध्यापकांना आवडलं नाही. वर्गाच्या बाहेर येऊन त्या पोरांना हटकून त्यांनी त्यांना बरंच काही ऐकवलं आणि तुम्ही भारतीय असेच बेशिस्त असंही सांगितलं. या प्राध्यापकाच्या विरोधामध्ये सुभाषचंद्रांनी तेव्हा एक संप घडवून आणला. सामोपचारानं हे प्रकरण मिटलं. पुन्हा एका प्रसंगी या प्राध्यापकांनी भरल्या वर्गामध्ये भारतीयांची टवाळी करायला सुरुवात केल्याबरोबर वाघासारखा विद्यार्थी चवताळून उठला. आपण विषयाला धरून बोला, आपण शिकवा, पण माझ्या मातृभूमीचा उपमर्द करण्याचा तुम्हाला यत्किंचितही अधिकार नाही, असं त्या प्राध्यापकांना त्यांनी ठणकावून सांगितलं. आणि मग या पोराचं अकराळ विक्राळ रूप पाहिल्यानंतर भयभीत झालेला हा प्राध्यापक प्राचार्यांकडे गेला. त्यामुळं शेवटी या प्राचार्याने सुभाषचंद्रांना रस्टिकेट केलं की 2 वर्ष तुला या कॉलेजमध्ये शिकता येणार नाही. त्यावेळी आशुतोष मुखर्जी हे विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांच्या मध्यस्थीनं काही दिवसानं त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. पण कॉलेजमध्ये जाऊन शिकणं, पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करणं, परीक्षेमागून परीक्षा देणं हे त्यांचं उद्दिष्ट कधी नव्हतं. शेवटी कॉलेजमध्ये गेल्याशिवाय शिकता येत नाही म्हणून कॉलेजमध्ये जायचं, नाहीतर घरच्या घरी शिकता आलं तर घरीही शिकायला हरकत नाही असंही त्यांना वाटत असेल. म्हणजे शिक्षणाशी संबंध आला, पण शिक्षणामुळं त्यांना एक प्रकारची जाण आली, किंबहुना अगोदर जाण आली आणि मग त्यांचं शिक्षण झालं. हा अनुक्रम त्यांच्या बाबतीमध्ये तरी जरा अनपेक्षित असला तरी घडला आणि सुभाषचंद्र हे तसे स्वयंशिक्षित होण्याच्या मार्गावरच होते. पण हे सगळं शिक्षण चालू आहे. इंग्लिश प्राध्यापक आणि अधिकारी यांच्याशी मतभेद होतो आहे. देशाविषयीचा अभिमान वाढीला लागला आहे आणि त्याचवेळी जीवनाच्या रहस्यांचा वेध घेणाऱ्या थोर पुरुषांच्या प्रत्यक्ष सहवासाची आणि मार्गदर्शनांची ओढही लागली आहे. म्हणजे वाढीच्या वयामध्ये इतक्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडत होत्या आणि त्यामुळं ते व्यक्तिमत्व त्या पद्धतीनं असं आकाराला येत होतं. वडील बुद्धिमान होते, कायदी पंडित होते, देशाभिमानी होते, पण वडील आणि मूल फार थोडा काळ जवळजवळ येतात. वडील मुलं जगवण्यासाठी आपल्या व्यापात असतात आणि या व्यापामुळं मुलांकडं दुर्लक्ष घडतं. हा घरोघरचा अनुभव त्या घरातही येत होता. पण तरीही वडील मुलाची योग्यता जाणून होते. त्या मुलाचे हे शिक्षणाच्या संदर्भामध्ये होणारे हाल तेही पाहत होते. अशा अवस्थेमध्ये हा मुलगा 6 महिने गुरुच्या शोधार्थ फिरत होता. जाताना सांगून गेला की मी जरा बाहेर पडतो आहे, सहलीला जातो आहे, बरोबर मित्र आहे, चिंता करण्याचं कारण नाही, मला गुरु हवा आहे, अजून मिळाला नाही, मी शोध घेतो आहे. अर्थात मुलगा पराक्रमी आहे, फार त्याची चिंता करण्याचं कारण नाही एवढं वडिलांना माहीत होतं.
मग या मठामध्ये जा, त्या मंदिरामध्ये जा, त्या गिरिकंदिरामधल्या एखाद्या झोपडीमध्ये कोणीतरी एखादा नाथपंथी बैरागी असला तर त्याच्याकडे जा. जवळजवळ 50-60 साधू तरी त्यांनी पाहिले. पण साधू जवळ जाईपर्यंत त्याचं आकर्षण वाटेल आणि गेल्यानंतर त्यांना कळत असे की यांच्यामध्ये विशेष काहीही नाही. वाचन नाही, चिंतन नाही, समज नाही. फक्त डोक्यावरचे आणि दाढीचे केस वाढलेले आहेत आणि लोक यांना नमस्कार करतात, एवढंच यांचं भांडवल आहे. या पलीकडं समज या नावाची शक्ती यांच्या जीवनात कुठेही प्रकट झाली नाही. म्हणजे जवळजवळ हजारातले 999 साधू हे असेच असतात. त्यामुळं या साधूंच्या जवळ जाऊन काही विशेष प्राप्ती होईल असं त्यांना वाटेल. त्यांनी 13व्या-14व्या वर्षीच विवेकानंदांच्या अभ्यासाला प्रारंभ केला होता आणि विवेकानंद हे त्यांच्या जीवनामध्ये आले होते. कलकत्ता शहरामध्ये विवेकानंद समूह नावाचा एक विद्यार्थ्यांचा संघ होता आणि त्याचं संचलन करण्याचं काम पहिले सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार हे त्यांच्या विद्यार्थी दशेत करत होते. तेव्हा तिथं एक केंद्र स्थापन झालं होतं आणि अनेक युवक जमाई होत होते. तिथे जे तत्वचिंतन चालायचं, विचार मंथन घडायचं, त्यामध्ये सुभाषचंद्र सहभागी व्हायचे. या सर्व लोकांचा काही तत्वावर विश्वास होता. एक तर त्यांना देशाविषयी भक्तिभाव होता, हिंदुत्वाचं त्यांना आकर्षण होतं आणि चारित्र्य आणि विरक्ती ही जीवनमूल्य त्यांनी स्वीकारली होती आणि निष्कांचन दशेमध्ये देशासाठी आयुष्य काढण्याची प्रतिज्ञा त्या वयात त्या मुलाने केली होती. म्हणजे ज्या वयामध्ये महाराष्ट्रामधल्या मावळ्यांच्या मुखातून छत्रपतींनी स्वराज्याची प्रतिज्ञा वदवली, त्याच वयामध्ये संघटितरित्या या युवकांच्या मुखातून ही प्रतिज्ञा वदवण्याचं काम डॉक्टर हेडगेवारांनी कलकत्त्यामध्ये केलं होतं. म्हणजे माणसं लहानपणापासून एखादा ध्यास घेतात, एकदम ती मोठी होतात असं नाही. मुलाची पावलं पाळण्यात दिसतात असं म्हणतात. अर्थात पाळणे नसल्यामुळं आणि पावलं झाकल्यामुळं त्या वयात ती दिसली नाहीत असं मानलं तरी अंगणामध्ये मुलं धावत असताना तरी त्यांची पावलं दिसायला हवीत. सुभाषचंद्रांची पावलं तशी दिसत होती. त्यांनी आपल्या आईशी बराच पत्रव्यवहार केलाय. आई कलकत्त्याला गेली की कटकवरून आपल्या आईला ते पत्र लिहित आणि आपलं मनोगत व्यक्त करीत असत. या पत्रलेखनाला प्रवृत्त करणारे वेणी माधव या नावाचे त्यांचे अध्यापक हेच खरं त्यांचे गुरु होते. ते सुभाषचंद्रांना म्हणत की रोज संध्याकाळी फिरायला जावं, निसर्गाचं दर्शन घ्यावं, नदीच्या तीरावर थांबावं, कधी डोंगर कपारीमध्ये जावं आणि हे ईश्वरानं निर्माण केलेलं अपार वैभव आहे ते मनापासून निहाळावं. कधी नुसतं आकाशाकडे बघत राहावं. रात्रीच्या काळोखामध्ये तारकांचा जर नुसता वेध घेण्याचा प्रयत्न केला तरी एक मानसिक आनंद होतो. म्हणून आकाश दर्शनाचं सुद्धा सुभाषचंद्रांना लहानपणी वेड लागलं होतं, कारण त्यांचे गुरुजी सांगायचे. खरं इतके चांगले सर किंवा बाई भेटायला हव्यात. या मुलाला घडवणारे हे सर सांगत होते की अधूनमधून तू आपल्या आईला पत्र लिहित जा. आणि सुभाषचंद्र आईला जेव्हा पत्र लिहायचे त्या पत्राचं वाचन त्याचे वडील बंधू वगैरे करीत असत आणि ते म्हणत असत की हा सुभाष हा योगीच आहे, हा योगभ्रष्ट आहे. त्याच्या पूर्वसंचितामुळं आणि आपल्या भाग्यामुळं तो आपल्या कुटुंबामध्ये जन्माला आला. काय याचं लेखन आहे, काय याचे विचार आहेत. आणि आज आई तुझी मला अतिशय आठवण झाली आणि अमुक एक गोष्ट पाहत असताना असं वाटलं की आई असती तर आपण तिच्याशी बोललो असतो. हा माणूस जन्मभर आपल्या आईशी मनानं बोलत होता. तो सारखा आईशी बोलत असे, आईला पत्र लिहित असे, आईला कौतुक वाटत असे आणि काळजी वाटत असे की ह्याच्या मनामध्ये विरक्तीचे विचार येतात. कदाचित घरदार सोडून हा सुभाष परागंदा झाला तर काय करायचं ही चिंता आईला वाटत होतीच. एवढ्यात त्याच्या एका पत्रात त्यांनी कळवलं की आता समग्र विवेकानंद वाचून होईपर्यंत मी लगेच दूर कुठे जाणार नाही, तू काळजी करू नकोस, मी विवेकानंदांच्या अभ्यासामध्ये रमलो आहे. आईला बरं वाटलं आणि कलकत्त्याच्या मठात जाऊन तिनं आणखी विवेकानंदांचे ग्रंथ, रामकृष्णांचं चरित्र असं काही साहित्य मिळवलं आणि ते मुलाकडं धाडलं की तुला वाचण्यासाठी काही चांगली पुस्तकं मी पाठवते. त्यामुळे आणखी पुस्तकं मिळाली, आणखी वाचन करू लागले. तेव्हा सुभाषचंद्रांचं शिक्षण हे या मुक्त पद्धतीनंच झालेलं आहे की वाचन चिंतन चालूच आहे, मध्येच कुठेतरी सहलीला जातो आहे, गुरुचा शोध घेतो आहे, परत येतो आहे, प्राध्यापकाशी भांडतो आहे, हुज्जत घालतो आहे, आमच्या देशाचा उपमर्द केला म्हणून रस्टिकेट होतो आहे, पुन्हा कुलगुरूमध्ये पडत आहेत, त्याला कॉलेजमध्ये प्रवेश दिला जातो आहे, पुढे शिक्षणाचा प्रयोग चालू आहे. तर वडिलांच्या मनात असा विचार आला आहे. बऱ्याच
सांपत्तिकदृष्ट्या सुस्थित असणाऱ्या बंगाली कुटुंबामधल्या प्रगत विचाराच्या प्रगल्भ बुद्धीच्या पालकांच्या मनामध्ये हा विचार येत असे की मुलांना परदेशी पाठवावं, काय इथे यांना शिक्षण मिळणार. म्हणून सुभाषचंद्रांना ICS करण्याच्या तयारीनं इंग्लंडला पाठवण्यात आलं आणि वडिलांनी त्यांना सांगितलं की तू किमान एवढी परीक्षा तरी दिली पाहिजे. सुभाषचंद्र इंग्रजांची नोकरी करणार नव्हते. म्हणजे तिकडच्या सगळ्यात मोठ्या पदव्या मिळवणारे फार मोठे लोक इंग्रजांची नोकरी न करण्याचा निश्चय करून तिकडे गेले होते. अगोदरच हा निश्चय होता, पुन्हा ते मोहात पडले असं होणंच शक्य नव्हतं. पण वडिलांच्या समाधानासाठी त्यांनी ती परीक्षा द्यायची ठरवली, परंतु नोकरी न करण्याच्या निश्चयानं. आणि ती देत असतानाच पुन्हा केम्ब्रिज विद्यापीठामध्ये सायकॉलॉजी, फिलॉसॉफी या विषयांचा त्यांनी अभ्यास केला. म्हणजे पदवीधर तर ते इकडे झालेच, पण ICS देखील झाले. म्हणजे सुभाषचंद्रांच्या बुद्धीची झेप किती मोठी असेल. ते भारतामध्ये असताना फिलॉसॉफी हा त्यांचा मुख्य विषय होता आणि परदेशामध्ये गेल्यानंतर फिलॉसॉफी आणि सायकॉलॉजी हा त्यांचा ग्रुप होता. म्हणजे तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र हे त्यांच्या आवडीचे विषय होते. आता तत्त्वज्ञानाचा अभ्यास करीत असताना तो पुस्तकी अभ्यास नव्हता, तर शेवटी जीवनाचा अर्थ तरी काय. म्हणजे माणसानं जगायचं कशासाठी, कशाच्या ओढीनं. जगलंच पाहिजे का, तर जगलंच पाहिजे, कारण जगण्याला जीवन हे नाव दिलेलं आहे. जगणं वजा केल्यानंतर जीवन उरत नाही. जीवन म्हणजे जगणं. तेव्हा मानसिक सज्जता हे सुद्धा एक शैक्षणिक मूलतत्व आहे आणि या मूलतत्वांचा अभ्यास हा सुभाषचंद्राने केला. त्याचा फायदा आझाद हिंद फौजेच्या उभारणीच्या वेळी झाला की हे सैन्य आपणाला सज्ज करायचं आहे, मानसिकदृष्ट्या सज्ज करायचं आहे. तर हे सगळं शिक्षण इंग्लंडमध्ये राहून त्यांनी घेतलं, परीक्षा दिली, उत्तम रीतीने ते उत्तीर्ण झाले. त्याचवेळी भरतखंडामध्ये काय घडत होतं, तर 1919 साली जालियनवाला हत्याकांड झालं. तर हा प्रकार अमानुष होता. म्हणजे निरपराध नागरिकांच्या वरती, निशस्त्र नागरिकांच्या वरती त्यांना थोडी सुद्धा पूर्वसूचना न देता गोळीबार करणं हा गंभीर स्वरूपाचा अपराध होता. आणि ज्या अधिकाऱ्यानं केला त्याची चौकशी सुद्धा झाली नाही, त्याला जाब सुद्धा इंग्रजांनी विचारला नाही. मेले कोण भारतीय. तर जगभर ही वार्ता प्रसृत झाली. सुभाषचंद्र हे मुळातच देशाच्या भवितव्याचा विचार करणारे, पण या प्रकारचे अधिकारी आणि या प्रकारचं राज्य आमच्या वाट्याला जर येणार असेल तर आमच्या बांधवांचं होणार काय. म्हणून भारतामध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा स्वराज्याचा निश्चयपूर्वक प्रयत्न करायचा हे त्यांनी ठरवलं. म्हणजे याला जालियनवाला बाग हे प्रकरण थोडं तरी सहाय्यभूत झालं. म्हणून 21 साली ते प्रथम भारतामध्ये आले तेव्हा गांधींना भेटायला गेले, कारण गांधींचा लौकिक सगळीकडे प्रसृत झाला होता आणि गांधींचं नेतृत्व भारतामधल्या बहुसंख्य लोकांनी तेव्हा मान्य केलं होतं. त्या गांधीजींशी बोलावं, त्यांना भेटावं आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यावं असं सुभाषचंद्रांना वाटलं. सुभाषचंद्र हे धगधगीत बुद्धीचे कार्यकर्ते होते. गांधींकडे ते गेले. गांधींनी सांगितलं, शत्रूच्याही अंतःकरणामध्ये परिवर्तन घडवणं हे शक्य आहे आणि अहिंसा तत्व हे सांगतं. हे तासभर चर्चा केल्यानंतर सुभाषचंद्रांनी जाणलं की आपला मार्ग वेगळा आहे. त्या गांधींना तिथेच त्याच पावली त्याच बैठकीत ते म्हणाले, बापूजी आपल्याशी माझा प्रामाणिक मतभेद आहे. आपल्या या पद्धतीनं, आपल्या या गतीनं कदाचित या जगाला रामराज्याचं रूप येईल, पण मध्ये बरीच शतकं जातील, तेव्हा तुम्ही जगात नसाल आणि मीही नसेल. तेव्हा मला जरा तातडीचा मार्ग आपण सांगितला तर बरं होईल. गांधी म्हणाले, हे बघ मीही तुझं मनोगत जाणलं. तू देशबंधू चित्तरंजन दासांकडे जा. आज भारतामधल्या युवकांना प्रिय असणारं नेतृत्व ते आहे आणि चित्तरंजन दास तसे होते. ही माणसं जहाल प्रवृत्तीची, स्वराज्यवादी, राष्ट्रवादी होती. हे शत्रूचं हृदय जर असलं तर परिवर्तन करणार हो, नसताना त्याचं कसं परिवर्तन करायचं. दिवसाढवळ्या 1000 माणसं जे लोक मारतात त्यांचं हृदय बदलेपर्यंत अजून 2 लाख माणसं मारली जातील. इतका थांबायला काही वेळ नाही. माणूस कितीही अहिंसावादी असला आणि रस्त्यात एखादं चावरं कुत्रं त्याच्या जवळ येऊन अंगाला भिडण्याच्या बेतात असलं तर आता ह्याचं हृदय बदलेपर्यंत आपण जरा थांबूया, कळलं का. अरे पण नंतर 14 इंजेक्शन्स घ्यावी लागतील ना. लात घालायची असेल तर आत्ताच घातली पाहिजे. उगीच थांबून विचार करून काय उपयोग आहे. तोच निर्णय योग्य असतो.
की असं उगीच आपलं थांबण्यात काही अर्थ नाही. दिसला दगड तर घाल पेकतात, नाही जर असलं पायात बळ तर लाथ, आणि नसेल तर पळत तरी जा. पण पळण्यामध्ये कुत्रं कधी आपलं हार जात नाही. म्हणून जगामधल्या थोर पुरुषांची चरित्र अलिप्त बुद्धीनं अभ्यासावी. आपण सगळंच त्यांचं घ्यावं असं नाही, कारण आपल्याला काही स्वत्व असतं, अस्मिता असते, आपली काही विचारशक्ती असते. असं काय आपल्या मनाचं रिकामं भांडं घेऊन कुठल्या तरी महापुरुषाच्या जीवनाचा नळ त्यात सोडायचा आणि मग ते भांडं भरायचं, असा प्रकार कुठेही नसतो. तेव्हा ज्यांच्या जीवनकथेमुळं इतिहासाला अर्थ प्राप्त होतो, अशा थोर पुरुषांची चरित्र अभ्यासकाच्या अलिप्ततेनं आणि भक्ताच्या उत्कटतेनं अभ्यासावी, ही माझी मूलभूत भूमिका. सुभाषचंद्रांच्या वरती सुद्धा आम्ही तशी भक्तीच केली आहे. तेव्हा ते चित्तरंजन दासांकडे गेले. बॅरिस्टर चित्तरंजन दास हे युवकांचे नेते होते. अत्यंत प्रभावी वक्तृत्व आणि प्रखर बुद्धिमत्ता लाभलेला आणि त्याचवेळी वाटेल तो त्याग करण्याची तयारी असणारा, मातृभूमीवर अपार प्रेम करणारा हा माणूस होता, की या देशासाठी आम्ही जगणार. म्हणून गांधीजींनी जेव्हा बहिष्कार आंदोलन जाहीर केलं, तेव्हा आपली वकिली चित्तरंजन दासांनी सोडली होती. चित्तरंजन जे बोलतो त्याप्रमाणे करतो. अगदी नागपूर काँग्रेसमध्येच ते म्हणाले, वकिली सोडायची ना, सोडली, पुन्हा कोर्टाकडे ते गेले नाहीत. आणि मग शेवटी काँग्रेसनं किंवा राजकीय पक्षाने वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या पाहिजेत असा त्यांनी निर्धार केला. निवडणुका लढवायच्या नाहीत, त्यांच्यावर आम्ही बहिष्कार घालणार नाही. सामाजिक संस्था ताब्यात घेण्यासाठी निवडणूक हा एकच मार्ग असेल तर आम्ही निवडणुका लढवणार, हा निर्धार चित्तरंजनांनी व्यक्त केला आणि युवकांना प्रवृत्त केलं. आणि त्याप्रमाणे कलकत्त्याच्या महानगरपालिकेचे ते स्वतः अध्यक्ष झाले, ते महापौर झाले. आता त्या पदाला तेव्हा आणखी काही वेगळं नाव असलं तर कळायला मार्ग नाही, पण त्यांनी पहिल्यांदा कलकत्त्याची नगरपालिका ताब्यात घेतली आणि सुभाषचंद्रांना त्यांनी शेवटी चीफ ऑफिसर, ज्याला आपण म्हणतो, चीफ ऑफिसर म्हणून नियुक्त केलं. म्हणजे कलकत्त्याचा कारभार कसा चालला असेल विचार करा. चित्तरंजन दास हे नगराध्यक्ष आणि सुभाषचंद्र बोस हे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी असे चीफ ऑफिसर झालेले. त्यामुळे भराभर कामं होऊ लागली. अहो, गाव सुधारता येत नाही तर एक जग तरी एकदम कसं सुधारायचं. आणि म्हणून त्यांनी नगरपालिकेचा कारभार उत्तम रीतीनं खरोखर करायला सुरुवात केली. आणि काही दिवसानं पुढं सुभाषचंद्र नगराध्यक्ष झाले. म्हणजे सुभाषचंद्र हे कलकत्ता महानगरपालिकेचे प्रमुख होते, अध्यक्ष होते, महापौर होते. तेही काम त्याने उत्तम रीतीनं केलं होतं. सुभाषचंद्रांनी भूमिका तरी किती पार पाडल्या. ज्या नॅशनल कॉलेजचे श्री अरविंद प्राचार्य होते, प्रिन्सिपल होते, त्या कॉलेजचे सुभाषचंद्रही प्रिन्सिपल होते. का तर राष्ट्रीयत्वाचा संस्कार करणारं हे नॅशनल कॉलेज, तर त्याचे ते प्राचार्यही झाले होते आणि कलकत्त्याचे नगराध्यक्षही झाले होते. मग थोरा मोठ्यांच्या चरित्रावरून हा बोध होतो की एकाच वेळी माणसाला शिक्षण आणि राजकारण दोन्ही क्षेत्रामध्ये संचार करता येऊ शकतो. सुभाषचंद्र ICS होते, स्कॉलर होते, केम्ब्रिजचे पदवीधर होते, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते. अशातही ते कलकत्त्याचे नगराध्यक्ष होऊ शकत होते, चीफ ऑफिसर राहू शकत होते आणि नॅशनल कॉलेजचे प्रिन्सिपल होऊ शकत होते. या भूमिका या जगामध्ये एका व्यक्तीला आलटून पालटून धारण करता येतात, एवढं जरी कळलं तरी खूप आहे. तर त्यावेळचे काही प्रसंग हे अतिशय भावपूर्ण आहे. सुभाषचंद्र हे नगराध्यक्ष झाले आणि गोरगरिबांचे ते वाली म्हणून प्रसिद्धीला आले. गरिबांची कामं त्यांनी कधी आडूनडू दिली नाही. तर कोणीतरी एक वृद्ध स्त्री होती, एकटीच राहिली होती, सगळे सोरे गेले होते, कोणीही वाली नव्हता. तिची स्वतःची एक झोपडी बांधण्या एवढी जागा होती, पण त्या जागेवर सुद्धा तिचा हक्क राहू नये म्हणून काही लोक प्रयत्नशील होते. त्या जागेची नोंदही होत नव्हती. तर तिला कोणीतरी सांगितलं की तू सुभाषचंद्रांना भेट. ते आता त्यांची मोटार इतक्या वाजता तिथं येते आणि मग तू नुसती वाट पहा आणि ते उतरले की तू त्यांना भेट. त्याप्रमाणे ही वृद्ध स्त्री आपलं काम करून घेण्यासाठी नगराध्यक्षांकडून अगदी न शिकलेली सामान्य वृद्ध स्त्री ही उभी राहिली. बरोबर विशिष्ट क्षणी सुभाषचंद्रांची गाडी आली. तिच्यातून ते खाली उतरले. सुभाषचंद्र अतिशय देखणे, उंचे, पुरे आणि दृष्ट लागावी असं रूप लाभलेले असे नगराध्यक्ष होते.
या बाईच्या लक्षात आलं की हेच ते साहेब असावेत. ताबडतोब ती त्यांच्याजवळ गेली आणि कसलाही विचार न करता सुभाषचंद्रांचे तिनं पाय धरले. सुभाषचंद्रांनी ते हात तसेच पकडले. आई, तू मला नमस्कार करायचा नाहीस, तू वडीलधारी आहेस, मी तुला नमस्कार करायचा. आणि म्हणून त्या म्हातारीला तसंच त्यांनी बरोबर घेतलं, आपल्या कार्यालयात नेऊन बसवलं. प्रथम तिला नमस्कार केला आणि मग विचारलं, तू कशासाठी आली होतीस? म्हणजे होण्यासारखं कुठलंही काम असेल तर ते झालंच असं समज, पण सांग तर खरं. त्या बाईला बोलताच येईना. नगराध्यक्ष आपणाला हात धरून आत नेतो आहे, खुर्चीवर बसवतो आहे, नमस्कार करतो आहे. हे ऐतिहासिक सत्य मी तुम्हाला सांगतोय. असेही नगराध्यक्ष होऊन गेले आहेत. हे सर्व नगरीच्या अध्यक्षांना जर कळलं तर त्या त्या नगरांचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. हे कोणाला उद्देशून किंवा टोमणे देण्यासाठी बोलतो असं चुकून मानू नका. नगराध्यक्ष होतच राहणार आहेत. तर त्यांना हे कळलं पाहिजे की सुभाषचंद्र नगराध्यक्ष होते, महात्मा फुले पुण्याच्या नगरपालिकेचे सभासद होते. ह्या लोकांनी गोरगरिबांची बरीच कामं केलेली आहेत. त्या भाईनं आपली कैफियत मांडली. सुभाषचंद्र म्हणाले, तू निश्चिंत राहा, तुझं काम मी करतो. आता त्या बाईला किती धन्य वाटलं असेल. अशी अनेकांची कामं त्यांनी मार्गी लावली. म्हणजे सुभाषचंद्र हे नुसते नेते होते, व्याख्याते होते, वक्ते होते, लेखक होते असं चुकून मानू नका. कुठलाही मोठा माणूस हा बोलण्यानं मोठा होत नाही, तो कामानं मोठा होतो. काम करीत करीत तो बोलला तर बोलण्याला तेज प्राप्त होतं आणि कामाला गती प्राप्त होते. पण काम न करता कोणीही मोठा होत नाही, हे लक्षात ठेवा. ते बरोबर सुभाषचंद्रांना ते सूत्र माहीत होतं आणि म्हणून लोकांची जमेल तेवढी सेवा ते करत होते. पण आता हे सगळं चालत असताना सुभाषचंद्रांचा सारखा माणूस कुठल्याही निमित्ताने जर का कुठे गुंतवता आला तर सरकारला हवं होतं. म्हणून शेवटी जालियनवाला बाग हे प्रकरण घडल्यानंतर भारतामध्ये प्रक्षोभ माजलेला आहे. तो जरा कमी करावा, शांत करावा म्हणून प्रिन्स ऑफ वेल्स यांना भारतामध्ये धाडायचं असं इंग्लंडमधल्या लोकांनी ठरवलं. इंग्लिश राजपुत्र आल्यानंतर लोकांना जरा आनंद होईल, पेढे वाटतील, साखर वाटतील, कारण आपले लोक तेवढे खुळे होते. का? पंचमचार्याचा वाढदिवस आहे, साजरा केला पाहिजे. गावोगावचे राव बहादूर ते करत होते. पण सुभाषचंद्रांनी आणि डॉक्टर हेडगेवारांनी आपल्या आयुष्यामध्ये या निमित्तानं वाटलेली मिठाई कधीही स्वीकारली नाही. कधीही नाही. कशासाठी पेढे वाटता? कोण ते आमचे? तर सुभाषचंद्र हे अत्यंत वृत्तीनं स्वाभिमानी होते. त्यामुळे ते असल्या याच्यात कधी सहभागी होत. त्या प्रिन्स ऑफ वेल्स येणार तर गांधीजींनी लोकांना आदेश दिला की त्या माणसाचं स्वागत करण्याचं काही कारण नाही, तो तुमचा सोयरा नाही. अगोदर एवढा हत्याकांड झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्याचं परिमार्जन करण्याच्या ऐवजी पुन्हा या देशाला भेट देण्याचं काय कारण आहे? म्हणून जागोजाग युवक सभा स्थापन झाल्या आणि शेवटी आपण याला विरोध करायचा असं ठरवलं. सरकारला तेवढी सबब पुरी होती म्हणून सुभाषचंद्रांना अटक करण्यात आली. कुठेही युवकांचं आंदोलन उभं राहील असं दिसलं की काहीतरी निमित्त शोधायचं आणि सुभाषचंद्रांना अटक करायचं असं ठरलेलं होतं. मग हा काळा कायदा म्हणून रौलट ॲक्ट हा एक सरकारनं मंजूर करून घेतला होता, इंग्रज सरकारनं. त्यात असं ज्याला अटक करावी असं सरकारला वाटेल त्याची विनासबब विनास्पष्टीकरण त्याला अटक केली जात असे. काय नाही, त्याच्यावर खटला भरायचा नाही, कुठलंही कलम ठेवायचं नाही, अटकच करायचं. ह्या निष्ठुर पद्धतीनं हे जर लोक वागणार असतील तर उद्या आणखी याहून वेगळा कायदा येईल आणि भरचौकात फारशी विचारपूस न करता लोकांना फाशी दिलं जाईल. तेव्हा हा काळा कायदा आहे. कोणालाही एकदम अटक करणं आणि कसलीही मीमांसा न करता शेवटच्या टोकाला जाणं, याला विरोध करण्यासाठी काही आंदोलनं झाली. त्यातही सुभाषचंद्र होते. मग क्रमाक्रमाने या देशात एक एक आंदोलन उभं राहत होतं. त्याचं नेतृत्व सुभाषचंद्र करत होते. तेव्हा सरकारला असं वाटलं की ह्या माणसाला इथून उचलावं आणि लोकमान्यांना ज्या मंडालेला ठेवलं होतं तिथे नेऊन ठेवावं. त्याप्रमाणे सुभाषचंद्रांना शेवटी एका खटल्यामध्ये खटला चालण्यापूर्वीच मंडालेला नेऊन ठेवलं. मंडालेची हवा अत्यंत सर्द, अत्यंत जीवघेणी हवा, तिथं त्यांना ठेवलं. आणि मंडालेला ते असतानाच इकडे देशबंधू चित्तरंजन दासांचं देहावसान घडलं. तेव्हा आपले गुरु गेले ही एक कल्पना आणि मंडाल्याची हवा ही तर वस्तुस्थिती, या दोहोचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर एवढा झाला की त्यांना क्षयाची बाधा झाली असावी, प्लुरसी झाली असावी, काहीतरी भयंकर आजार झाला असावा असा लोकांचा तर्क झाला. तुरुंगाचे अधिकारी एकमेकात बोलत होते, बाहेर ही वार्ता पसरू देत नव्हते, पण सत्य लोकांच्या लक्षात आलं. त्या लोकांनी सुद्धा सरकारवर दडपण आणलं
आणि कदाचित सुभाषबाबूंचा तुरुंगामध्येच अंत होईल इतकी त्यांची प्रकृती खालावली. पण त्याला खरं कारण मानसिक आघात हेच होतं. चित्तरंजन दासांचं निधन ही गोष्ट त्यांना सहन झाली नाही. पण जेव्हा ते गेले तेव्हा मात्र सुरुवातीला म्हणाले, या मंडाल्यामध्ये लोकमान्य टिळक राहिले होते, या मंडालेला लाला लजपतराय राहिले होते. म्हणजे माझ्या देशातल्या महापुरुषांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या या पवित्र भूमीत देशभक्तीचे पुढचे पाठ अभ्यासण्यासाठी मी आलो आहे, हे सुरुवातीला ते म्हणाले. पण चित्तरंजन गेले हे कळल्यानंतर एकदम मानसिकदृष्ट्या ते कोसळले आणि त्यांना एक आजार जडला. तेव्हा शेवटी सरकारने त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही सोडतो, पण राजकारणात भाग घेणार नसाल आणि भारतात राहणार नसाल तर. त्यावर सुभाषचंद्रांनी सांगितलं की तुम्ही घातलेल्या अटी मला मान्य नाहीत. पण तरीसुद्धा सरकारने शेवटी त्यांना सोडलं. आणि सुभाषचंद्रांनाही असं तेव्हापासून वाटत होतं की आपण खरंच परदेशात जावं आणि परदेशामधल्या विविध शक्तींशी आपण संपर्क साधावा. आणि शेवटी आजाराचं निमित्त होतं आणि परदेशी औषधोपचारही तेव्हा चांगला होत असेल. म्हणून सुभाषचंद्र शेवटी पहिल्यांदा युरोपमध्ये गेले आणि त्यांच्या तिथल्या 3 वर्षाच्या काळात 3 वर्ष ते राहिले होते. हिटलरचा त्यांचा परिचय झाला, मुसोलिनीशी परिचय झाला, डी व्हॅलेराशी परिचय झाला. म्हणजे ह्या लोकांची ते चर्चा करत होते आणि त्यावेळी त्यांना म्हणत होते की माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी एखादा लढा जर आम्ही उभा केला तर आपलं काही सामर्थ्य निदान उसनवारीनं अल्पकाळासाठी तुम्ही आम्हाला द्याल का, ही चर्चा त्या लोकांची ते करत होते. तेव्हा आयर्लंडचा देशभक्त डी व्हॅलेरा त्यांना म्हणाला होता की सुभाषचंद्र तुम्ही केव्हाही हाक मारा, जेवढं आमच्या कुवतीत आहेत तेवढं तुमच्यासाठी करू. म्हणजे सुभाषचंद्र एकदम 42च्या सुमारास पळाले, 40 साली गेले, अमुक वार्ता वगैरे ह्या ज्या आहेत ना, त्याच्या अगोदरच त्यांनी जर्मनी, फ्रान्स, रशिया इथल्या नेतृत्वाशी संवाद साधला होता. आणि पुन्हा ते काही दिवसानं परत आले होते आणि काही सभा घेऊन शेवटी काँग्रेसमध्ये काही एक विचार निर्माण करता येतो का असा विचार ते करत होते. काँग्रेस या पक्षाला फार मोठा इतिहास आहे. बऱ्याच चांगल्या माणसांनी सुरुवातीच्या काळामध्ये त्याग करून हा पक्ष वाढवला, ही वस्तुस्थिती आहे. त्या पक्षात चित्तरंजन दासही होते आणि सुभाषचंद्रही होते. पण त्या पक्षामध्ये जहाल आणि मवाळ असे 2 संप्रदाय पुढे निर्माण झाले. काही न करणाऱ्यांचा एक संप्रदाय होता आणि बरंच काही करू इच्छिणाऱ्यांचा संप्रदाय होता आणि सर्वांची मतं सारखी नव्हती. म्हणून सुभाषचंद्र हे थोडे जहालवादी होते, युवकांना प्रिय होते. तेव्हा काँग्रेसच्या एका अधिवेशनामध्ये हे हरिपुरा काँग्रेस आणि पुढं होऊ घातलेलं त्रिपुरी काँग्रेस, तर त्याच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली आणि सुभाषचंद्र हे बहुमतानं काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. ते अत्यंत लोकप्रिय झाले होते आणि त्या वयामध्ये हा युवकांचा नेता काँग्रेसचा अध्यक्ष झाला तर काँग्रेसला धोका आहे असं काँग्रेसमधल्या लोकांना वाटू लागलं. पुढे त्यांनी धोके निर्माण केले असतील, पण त्यावेळी त्यांना सुभाषचंद्रांचा धोका वाटत होता आणि म्हणून सुभाषचंद्रांना काही टाळता येईल का हा विचार सुद्धा ते करत होते. तर त्यावेळी आपण इंग्रज सरकारला एक मुदत घालून द्यावी की एवढ्या काळात तुम्ही सत्तासूत्र आमच्या हाती दिलीत तर उत्तम, नाहीतर आम्ही तुमच्या विरोधात जाहीरपणे लढा देऊ, ही मुदत द्या, असं त्यांचं म्हणणं होतं. तर काही लोकांचं म्हणणं कशाला मुदत कशाला द्यायची, त्यांच्या तरी हातात काय आहे, सबुरीनं घ्यावं, जमेल तेव्हा ते देतीलच की, ते तरी स्वातंत्र्य कोणाला देणार, आपल्यालाच देणार, म्हणून तुम्ही रेख सोडा असं सांगणारा एक विचार होता. आणि चित्तरंजन किंवा अन्य मंडळी आरंभापासूनच जहाल होती आणि सुभाषचंद्र त्यांच्या तालमीत तयार झाले होते. आणि मग सौम्य प्रकृतीच्या तसं सात्विक प्रकृतीच्या काही लोकांना ही त्वरा नको होती, की जरा थांबायला पाहिजे असं त्यांचं मत. आणि म्हणून पहिलं अधिवेशन झालं, पण पुढच्या वर्षीच्या अधिवेशनासाठी सुद्धा अध्यक्ष म्हणून निवडणूक लढवायची वेळ आली आणि त्यावेळी मौलाना आझाद, डॉक्टर पट्टाभी सीतारामय्या आणि सुभाषचंद्र असे 3 उमेदवार उभे करण्यात आले. त्यापैकी मौलानांनी पट्टाभींसाठी माघार घेतली आणि 2च उमेदवार रिंगणात आले. त्यात महात्मा गांधींनी उघडपणे पट्टाभींना पाठिंबा दिला आणि हा माझा उमेदवार असं सांगितलं. गांधी हे सुद्धा अधूनमधून थोडे बाजूला सरकत असत आणि सुभाषचंद्रांचं नेतृत्व हे त्यांना मान्य नव्हतं.
म्हणजे शेवटी त्यांनी सुद्धा थोडी हिकमतच केली असं बरेच लोक सांगतात आणि ते सत्य असण्याची दाट शक्यता आहे की सुभाषचंद्र निवडून येऊ नयेत यासाठी पट्टाभी सीतारामय्यांना पाठिंबा द्या असं आवाहन त्यांनी केलं आणि अनेक लोक हे सुभाषचंद्रांच्या विरोधात शेवटी तयारी करू लागले. त्याही स्थितीमध्ये सुभाषचंद्र निवडून आले आणि पट्टाभी सीतारामय्या पराभूत झाले. पण नेतृत्व करण्याची समर्थता हा जर नेतृत्वाचा निकष असेल तर ज्याच्या अंगी ते सामर्थ्य आहे त्याला ते नेतृत्व दिलं पाहिजे. म्हणून बऱ्याच लोकांनी सुभाषचंद्रांना निवडून दिलं आणि महात्माजी खरंच सदैव समचित्त असणारे स्थितप्रज्ञ पण थोडे ढळले आणि म्हणाले की पट्टाभींचा पराभव हा मी माझा पराभव मानतो असं गांधी म्हणाले. आता गंमत अशी की सुभाषचंद्रांना काँग्रेसमधून काढायला गांधीच अंशतः कारणीभूत झाले आणि स्वतः गांधीही काँग्रेसच्या बाहेर पडले आणि ते अधिवेशन घेतलं गेलं आणि मग सुभाषचंद्रांच्या मार्गात खूप अडथळे निर्माण करण्यात आले. हे अधिवेशन होऊ द्यायचं नाही आणि त्यावेळी दुर्दैव असं की त्या अधिवेशन काळामध्ये अगोदर सुभाषचंद्रांना टायफॉइड सारखा ताप झाला. तापच उतरेना. जेव्हा ते अधिवेशन चालू होतं तेव्हा 103-4 एवढा ताप त्यांच्या अंगात होता. जरा अधिवेशन लांबणीवर टाका अशी विनंती केली. लोक म्हणाले लांबणीवर टाकता येणार नाही. वर्किंग कमिटी त्यांची जी होती त्यांनी राजीनामा दिला. मी हे एकटे पडावेत. आरंभापासून पहिल्या दिवसापासून या माणसाला काम करू द्यायचं नाही असं ठरवलं होतं आणि तरीसुद्धा अतिशय शांतपणे त्या प्रसंगी सुभाषचंद्र हे वागत होते. अगदी पहिल्यांदा जी सुरुवातीची भाषणं झाली ती सगळी सुभाषचंद्रांच्या विरोधात झाली. इतकंच नव्हे तर शेवटच्या दिवशी सुभाषचंद्रांना नावापुरतं सुद्धा ठेवायचं नाही. सगळं आपण आपल्या ताब्यात घ्यायचं असं लोकांनी ठरवलं. इतका विरोध होत असताना सुद्धा एखाद्या संयमी प्रेषिताप्रमाणे सुभाषचंद्र त्यावेळी वागले आहे आणि शेवटी त्यांचे बंधू ते तिथं आले आणि म्हणाले की ठीक आहे सुभाषचंद्राला मी लहानपणापासून पाहतोय. बाकीचेही काय त्यांचे मित्र म्हणाले आम्ही सुभाषला ओळखतो, आम्ही त्याच्या मागे राहू, परंतु सत्य अहिंसेचे मक्तेदार काय करतात त्यांना इतिहासच समजावून देईल. हे शब्द आहेत त्यांचे, सत्य अहिंसेचे मक्तेदार. आणि होतच होतो असं सगळं सत्यमेव जयते आम्ही अहिंसेचे उपासक म्हणता नाही असं म्हणायचे आणि वागताना इतके हिंस्र ते झाले होते. हा एक तेजस्वी युवक देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारा खरंच त्यावेळी जर सुभाषचंद्रांच्या हाती देशाचं नेतृत्व राहिलं असतं तर किती बरं झालं असतं असा विचार मनात येतो आहे. त्यावेळी ते जमलं नाही. निदान आता शताब्दी तरी साजरी करूया असं आपलं सरकारला वाटू लागलं. त्या सुभाषचंद्र हे त्या स्थितीत 12-12 तास ते अधिवेशन चालायचं आणि 104 डिग्री ताप. डॉक्टर म्हणायचे आता तुम्ही बेशुद्ध पडाल. अहो इतका ताप अंगात असताना बसायचं नसतं, बेड रेस्ट पाहिजे, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे. आणि ते म्हणत होते हे अधिवेशन पुरं होईपर्यंत मी जागचा हलणार नाही. मग याही स्थितीमध्ये काम करता येतं. दुसऱ्याला ताप देणं हा भाग वेगळा आणि अंगात ताप असताना दुसऱ्याचं काम करणं हा भाग वेगळा. मी काही मंडळी ताप वाढवण्याचं काम करत होते. सगळं देशाचं टेम्परेचर त्यांच्या हातातच होतं आणि त्याही परिस्थितीत अगदी यशस्वीपणे आपल्या कार्याची धुरा सुभाषचंद्रांनी वाहिली. त्यामुळे ते नेतृत्व देशामधल्या युवकांना अतिशय प्रिय झालं. म्हणजे शेवटी सिंहाचं जीवन जगणारा हा योद्धा आहे, हा आपला नेता असं देशभर मानलं जात होतं. परंतु सुभाषचंद्रांना बरेच लोक मात्र अंतरावर ठेवत होते आणि तिथे मात्र महात्माजींची भूमिका ही लोकांना आवडू नये अशी होती. गांधी तरीही मोठे होते पण हा भाग मात्र असा होता. आणि इतकं असूनही सुभाषचंद्रांनी परदेशामध्ये जाऊन जी भाषणं केली त्यामध्ये गांधीजींचा उल्लेख राष्ट्रपिताजी, फादर ऑफ आवर नेशन म्हणून केलेला आहे. इतकंच नव्हे तर जे नेहरू विरोधात केले त्या नेहरूंच्या नावाने सुद्धा त्यांनी सैन्याची एक वेगळी पलटण स्थापन केली. त्यांनी एक ट्रूप्स, जवाहरलाल नेहरू ट्रूप्स. म्हणजे या माणसाचं मन कसं असेल. म्हणजे आझाद हिंद फौजेचं विभाजन केलं, त्या नेहरूंच्या नावानं सुद्धा एक फौज असावी असं त्यांना वाटलं आणि गांधीजी हे तर राष्ट्रपिता म्हणून त्यांनी जग जाहीर केलं. परंतु सुभाषचंद्रांनी असं मनामध्ये काही असा दंश किंवा आकस ठेवला नाही. तर हे सुभाषचंद्र पुढं मग एकदम जे प्रसिद्धीच्या
झोतामध्ये येतात आणि एक जागतिक पातळीवरती येतात, ते जेव्हा त्यांनी प्रत्यक्षामध्ये पलायनच केलं, सीमोल्लंघन केलं, तेव्हा आता शेवटी काय होतं, दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात होते आहे. मद्रासला त्याच्या अगोदर एक सभा झाली होती. देशभर त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक, पुरोगामी गट या नावाची त्यांनी स्थापन केलेली संस्था, त्या फॉरवर्ड या नावाचं देशबंधूंनी काढलेलं आणि सुभाषचंद्रांनी पुढे चालवलेलं एक इंग्लिश साप्ताहिक होतं. या सगळ्याच्या प्रसारासाठी त्यांनी भारतामध्ये एक दौरा काढला होता. त्या दौऱ्यात ते सावरकरांनाही भेटले होते. मद्रासलाही विराट सभा घेतली होती आणि दुसरं महायुद्ध सुरू होण्यापूर्वीची ही गोष्ट आहे, अगदी तोंडाशी आलं होतं. तेव्हा ते म्हणाले की जेव्हा इंग्रजांशी शत्रुत्व करणारे लोक इंग्रजांच्या विरोधात युद्ध पुकारतील, तेव्हा आपण त्यांच्याशी मैत्री करायची आणि इंग्रजांचा निःपात करायचा. शत्रूचा जो शत्रू तो आपला मित्र मानायला आपण शिकलं पाहिजे. मला दुसरं महायुद्ध दिसतं आहे, तेव्हा आपल्या मातृभूमीच्या मुक्तीचा क्षण जवळ येतो आहे, सावधान सावधान. तेव्हा हे त्यांनी सांगितलं आणि लगेच दुसऱ्या महायुद्धाला सुरुवाती झाली. त्या वाटेमध्ये सावरकरांना जाऊन जेव्हा भेटले, त्या सावरकरांनी सुभाषचंद्रांना सांगितलं की सुभाषचंद्र, आता कुठेतरी सत्याग्रह करून कृपा करून अडकू नका आणि तुरुंगामध्ये जाऊ नका, मोकळे राहा. मोकळे राहिलात तर काहीतरी काम करता येईल. भूमिगत राहा पाहिजे असल्यास, पण मोकळे राहा, कारण तुमच्या हाती सूत्र राहिली पाहिजे. तेव्हा सुभाषचंद्र त्यांना म्हणाले की मी आता कौशल्यानं तेच करीन. आणि त्या काळामध्ये आणि त्याच्या अगोदरी शिवाजी महाराजांचं चरित्र ते वारंवार वाचत असत. शिवचरित्राचं सुभाषचंद्रांना विलक्षण आकर्षण होतं. सांगितलं ना की मराठ्यांची युद्धनीती आणि शिवाजी महाराजांचं नेतृत्व या दोन गोष्टी त्यांनी शिरोधार्य मानला. नेता असावा तर शिवाजी महाराजांच्यासारखा आणि युद्धपद्धती असावी ती मराठ्यांसारखी, हे त्यांचं मत होतं. म्हणून शेवटी या देशातून त्यांनी सीमोल्लंघन जेव्हा केलं तेव्हा अगदी याच पद्धतीनं ते केलं. त्या परत सुभाषचंद्र हा दौरा पुरा करून गेले. पुन्हा त्यांना अटक करण्यात आली. काहीतरी शेवटी दिसत होतं सरकारला आपलं मरण. तेव्हा आता सुभाषचंद्र आणखी इतके प्रकटपणे जर का दौरे काढू लागले, भाषणं करू लागले आणि लोकजीवन घडवू लागले तर बरं नाही. आणि म्हणून मग सुभाषचंद्रांच्या भोवती एक कडं तयार करण्यात आलं. मग आता यातून बाहेर कसं पडायचं म्हणून पुन्हा त्यांनी आजाराचा बहाणा छत्रपतींप्रमाणे केला. आणि इतकंच नव्हे तर आपण आता ध्यानाचा अभ्यास करतो आहोत. राजयोगाचं पुस्तक तिथं ठेवलेलं आहे, बंकिमचंद्रांचा आनंद मठ आहे, पतंजली योगाचं पुस्तक आहे, जरा तुरुंगातल्या अधिकाऱ्यांना दिसत आहे. आणि असे डोळे मिटून बसायचे. त्या इंग्रज सरकारला इतकं बरं वाटलं की आता सुभाषचंद्र डोळे मिटून घेत आहेत. दिव्यदृष्टीची माणसं डोळे मिटून घेतात तेव्हा मिटल्या डोळ्यांना सुद्धा बरंच काही दिसत असतं. तेव्हा भारताचा भविष्यकाळ ते पाहत होते आणि ध्यानाचा अभ्यास मी करतोय असं भासवत होते. त्यामुळे एकदम सरकारचं धोरणही बदललं की प्रकृती खालावली आहे, ध्यानाचा अभ्यास करायचा आहे, उपरती प्राप्त झाली आहे, असू द्या. मग त्यांना आता कलकत्त्यातल्या आपल्या भावाच्या घरी राहू द्या, कशाला तुरुंगात ठेवायचं, कुठे जाणार आहेत, अशक्तता आलेली आहे आणि सारखे सकाळ दुपार ध्यान करतात. सुभाषचंद्र हे आता योगी होणार आहेत, नाहीतर लहानपणी ते गुरुच्या शोधार्थ गेलेच होते. म्हणून मोठ्या आशेनं जरा पहारा शिथिल झाला. मग त्या काळातच त्यांनी दाढी बिडी वाढवली, कारण पठाणाच्या पेहरावात बाहेर पडायचं हे ठरलं होतं. कपडे बिपडे शिवून घेतले. काही असे परप्रांतातले मित्र होते, त्यांना सूचना देऊन ठेवल्या. दाढी वाढली, गांभीर्य वाढलं, खाणं कमी झालं. अशी अगदी त्यांनी स्वतःमध्ये रूपांतरच, देशांतर करण्यापूर्वी वेशांतर आवश्यक हे त्यांना कळत होतं. तोही त्यांचा अभ्यास. त्यानंतर पठाणाचा अगदी विशिष्ट प्रकारचा तो असा पगडीवजा फेटा असतो, तो फेटा कसा बांधायचा त्याचाही अभ्यास केला. हे अभ्यास याचाही करण्यात ते प्रवीण होते, नुसते पुस्तकी स्कॉलर नव्हते. सुभाषचंद्रांनी ही पूर्वतयारी केलेली. आणि मग पुढे एके दिवशी त्यांनी ते ठरवलं होतं की एका साधारण कलकत्त्यापासून 40-50 मैलाच्या अंतरावरती असणाऱ्या अगदी अप्रसिद्ध अशा किरकोळ स्टेशनवरती गाडी गाठायची आणि पेशावरला जायचं. आणि पुढं मग शेवटी का पूर्वी हिटलरशी बोलणं झालं आहे, मुसोलिनीशी झालं आहे, डी बॅलेराशी झालं आहे, रशियन नेत्याशी झालंय, क्रांतिकारकांशी झालंय. हीच ती वेळ, युद्ध संपलं आहे आणि इंग्रज आता युद्धात उतरलेले आहेत, बहुतेक त्यांचा पाडाव होणार आहे. तेव्हा आपण पुन्हा जपानशी संपर्क साधू, म्हणजे जगामधली सगळी राष्ट्र संघटित करून त्याचं सामर्थ्य पाठीशी घेऊन आपला देश बंधमुक्त करायचा, हा त्यांचा विचार होता. आणि म्हणून मग ते एका स्टेशनवर गेले. त्याबरोबर एक मित्र होता, त्याच्याबरोबर एक गाडी गाठून प्रथम पेशावरला गेले.
आणि मग पेशावरवरून त्यांनी एक साधारण हे इस्तंबूल आहे, हे समरकंद आहे, हे काबूल आहे माहिती करून घेतली. प्रथम रशियाला जायचं आणि मग जर्मनीला जायचं, असा त्यांचा तो अनुक्रम ठरला होता. आता हा प्रवास काय वाटतो इतका सोपा आहे का हो? मग कुठेतरी मध्ये पासपोर्टचा प्रश्न निघायचा की एका साधारण राष्ट्राची हद्द संपली तर त्यावेळी मी मुका आहे असा आभास ते करीत असत, खुणेनं बोलत असत. त्यामुळं लोकांना वाटायचं या मुक्याला काय पासपोर्ट विचारायचा, काय बोलतच नाही. तर शेवटी काय तुझं नाव काय, काय खणाखुणाच नुसत्या. ते कंटाळायचे लोक, जाऊ द्या याला पासपोर्ट जर बोलतच नाही, हा मुकाच आहे त्याला पासपोर्ट. आणि असं करीत करीत हा प्रवास त्यांनी केला. आणि जर्मनीमध्ये जेव्हा ते आले तेव्हा हिटलरच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की महायुद्धामध्ये इंग्रजांच्या बाजूनं लढणारे आणि शेवटी आम्ही ज्यांना पराभूत करून कैद केलं आहे आणि जे सध्या आमच्या ताब्यात आहेत असे काही युद्धकैदी भारतीय आहेत. सुभाषचंद्र म्हणाले मला ताबडतोब त्यांना भेटायचं आहे, तुम्ही परवानगी देता का, मी त्यांच्याशी बोलतो. आणि त्या युद्धकैद्यांपुढे त्यांनी भाषण केलं. सैनिकांना अतिशय आनंद झाला. आणि म्हणून हे जेवढे म्हणून युरोपमध्ये युद्धकैदी होते ते सगळे त्यांनी एका छत्राखाली आणले. त्या शासनाला सांगितलं की तुम्ही पकडलेले काही लोक असतील तुमच्या हद्दीतून आलेले सगळे तुम्ही एकत्रित येऊ द्या. आणि त्यांनी आझाद हिंद फौजेची जी स्थापना केली ती खरं तिकडे युरोपमध्ये जर्मनीत केलेली आहे. पुढे सिंगापूर मलाया भागामध्ये आझाद हिंद सरकारची स्थापना झाली. पण आझाद हिंद फौज त्यानंतर ते राष्ट्रध्वज जय हिंद हा मंत्र हा सगळा प्रथम तिथे झालेला आहे. आणि अगदी वंदे मातरमचा अभिमान बाळगणारी ती माणसं आहेत. मग रोज या सैनिकांची सुभाषचंद्र बौद्धिक घेऊ लागले. जगभर ही वार्ता प्रसृत झाली. त्यांची बर्लिन आकाशवाणीवरून भाषणं होऊ लागली. मी सुभाषचंद्र भारताच्या मुक्तीसाठी भारताच्या बाहेर पडलो आहे आणि आता मी इथे बर्लिनमधून बोलतो आहे. हळूहळू काही लोकांना हे कळलं, सगळीकडे बातमी झाली. मी सुद्धा ही भाषणं ऐकली आहेत. पण सुभाषचंद्र बोलतायत, सुभाषचंद्र बोलतायत, आवाज सुभाषचंद्रांचा आहे. अहो मन भरत होतं, आत्मा भरत होता. सगळं शरीर, रोम, रंध्र, अणू, रेणू, रक्तवाहिन्या सगळ्या अशा झंकारत होत्या. हा सुभाषचंद्रांचा आवाज, हा सुभाषचंद्रांचा आवाज. दरम्यान जगभर त्यांची भाषणं ऐकली जात होती आणि सुभाषचंद्र पुढे काय करीत असतील किंवा करतील याविषयी तर्कही केले जात होते. या परिस्थितीमध्ये इकडे सिंगापूर भागामध्ये, जपानमध्ये, आणखी अन्य काही राष्ट्रामध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा विचार करणारी काही माणसं राहत होती. रासबिहारी घोष या नावाचे भारतातून हद्दपार झालेले एक राष्ट्रनिष्ठ जपानमध्ये राहून स्वातंत्र्याचा विचार करत होते. त्यांच्या स्वतःच्या काही योजना होत्या. म्हणून पूर्व आशियामधल्या भारतीयांची त्यांनी एक परिषद आयोजित केली होती. आणि ही परिषद चालू असताना सुभाषचंद्रांचं वर्तमान सगळ्यांपर्यंत पोहोचलं होतं. जर्मनीमध्ये सुभाषचंद्रांची एक आघाडी उघडली गेली आहे. तेव्हा या पूर्व आशियामधल्या भारतीय लोकांच्या परिषदेमध्ये रासबिहारींनी एक ठराव करून घेतला की आपल्याकडेही एक आघाडी उभी केली जावी आणि तिचं नेतृत्व हे सुभाषचंद्रांनी स्वीकारावं. म्हणून जर्मनीत असलेल्या सुभाषचंद्रांची या मंडळींनी संपर्क साधला आणि त्यांना आवाहन केलं की तुमची दुसरी आघाडी इकडे उघडण्यासाठी आपण त्वरेनं इकडे या. आता सुभाषचंद्रांनी इकडे यायचं कसा हा मोठा प्रश्न होता. कारण उघड प्रवास करणं कठीण होतं. युद्ध तर सुरू झालं होतं, कधीही बॉम्बिंग होईल सांगता येत नव्हतं. अशावेळी एका साध्या पाणबुडीतून पण पाण्याखालून चालणाऱ्या 3 महिने सुभाषचंद्रांनी प्रवास केला. एकाकी दशेत पाण्याखालून 3 महिने प्रवास केला. का इकडे यायचं आहे म्हणून, का तर दुसरी एक आघाडी उघडायची आहे म्हणून. आणि ती आघाडी उघडण्यासाठी हा प्रवास म्हणजे जीवावरचा प्रवास होता. ही काही साधी गोष्ट नव्हती. पण शेवटी काय जीवाचा जोहारच करायचा. आणि म्हणून सुभाषचंद्र निघाले. एक बरोबर तेवढा तो नौकेचं संचलन करणारा अधिकारी होता. म्हणजे सुभाषचंद्रांसाठी जीव देण्याची तयारी दाखवणारी काही माणसं सदोदित त्यांच्याबरोबर होती, कुठल्याही देशात ती गेली तरी. आणि सुभाषचंद्र निघाले. जेव्हा ते आले, रासबिहारी घोटले पहिल्यांदा जपानमध्ये गेले, त्यानंतर मग मलायाच्या रोखानं आले. का तर इथं फार मोठं सैन्य अडकून पडलेलं आहे.
हे त्यांना माहीत होतं. आणि हे सैन्य हेही आपण ताब्यात घ्यावं हा विचार त्यांच्या मनात होता. आणि म्हणून या भागातलं भारतीय सैन्य, युरोपमधलं भारतीय सैन्य आणि इकडे तर भारतीय नागरिक बरेच आहेत, त्या सगळ्यांची त्यांनी एक विराट सभा घेतली. आणि सुभाषचंद्रांनी सांगितलं की आपल्या देशाला मुक्त करणारी फौज आणि त्या फौजेला आज्ञा देणारं सरकार या दोन्हीची स्थापना होणं आवश्यक आहे. आझाद हिंद म्हणजे हिंदला आझाद करणारी फौज मी उभी केलीच आहे. आता आम्हाला सरकार हवं की उद्या हा देश स्वतंत्र झाल्यावर त्याला सरकार नको का, त्या सरकारची स्थापना सुद्धा मी करू इच्छितो. पण यासाठी शेवटी द्रव्यबळ लागेल, सैन्यबळ लागेल, शस्त्रबळ लागेल. माझ्याजवळ सद्भावने व्यतिरिक्त आणि राष्ट्रावरच्या श्रद्धे व्यतिरिक्त काही नाही. तुम्ही मला जे जे द्याल ते मला हवं आहे. मला हवं आहे रक्त. पण ज्यांना ते रक्त देता येणं शक्य नसेल त्यांनी निदान द्रव्यदान तरी करावं. त्या भरल्या सभेमध्ये ज्या महिला होत्या, युवक होते, श्रीमंत होते, सावकार होते, व्यापारी होते, भराभर कोणी नोटांची पुडकी काढली, कोणी अंगावरचे सोन्याचे दागिने काढले आणि सुभाषचंद्रांच्या पायाजवळ आणून टाकले. असा सोन्याच्या दागिन्यांचा ढीग तयार झाला आणि नोटांचा डोंगर उभा राहिला. आणि या पार्श्वभूमीवर सुभाषचंद्र म्हणाले की भारत जिवंत आहे याचा हा पुरावा आहे. आज आझाद हिंद सरकारची स्थापना झाली आहे. एक माणूस जातो आहे आणि आझाद हिंद फौजेची युरोपमध्ये स्थापना करतो आहे आणि तोच इथे येऊन आझाद हिंद सरकारची स्थापना करतो आहे. आणि आझाद हिंदचं नभोवाणी केंद्रही सुरू झालं आहे. रोज माहिती दिली जाते आहे. आणि आता आम्ही पावला पावलानं पुढे जाणार आहोत. चलो दिल्ली हा त्यांचा उद्घोष, की आता दिल्ली हेच आपलं अंतिम गंतव्य, अंतिम प्राप्तव्य, तीच आपली उद्याची राजधानी. आणि फौज अशी पुढे सरकू लागली. जपानी मंडळीने सुभाषचंद्रांचा अगदी मनोभावे खरोखर म्हणजे त्यांच्या सगळ्या धोरणाचा पुरस्कार केला. तेही पाठीशी राहिले. ज्यांना ज्यांना इंग्रजांचा रागच होता ती सारी मंडळी सुभाषचंद्रांच्या पाठीशी होती. म्हणजे दोनच आघाड्या होत्या की इंग्रज आणि त्यांची मित्र राष्ट्र ही एक बाजू, जर्मन आणि इंग्रजांचे सारे विरोधक आणि अन्य लोक ही दुसरी बाजू. तर या दुसऱ्या बाजूचे सगळे लोक बहुतेक सुभाषचंद्रांच्या पाठीशी राहणार असा खरं समय आला होता. आणि सुभाषचंद्रांची भाषणं होत होती. पण अशा वेळी केलेल्या एका भाषणात ते म्हणाले होते की माझ्याजवळ खरं शस्त्रबळ नाही, पण मी छत्रपती या नावाचा, शिवाजी महाराज की जय या नावाचा मंत्र मी तुम्हाला देतो आहे. शिवाजी या नावात अपार शक्ती आहे. आणि नुसतं शिवाजी म्हटलं तरी अंगात संचार होतो. आणि त्यातही महाराष्ट्रातले अनेक मराठी होते. शिवाजी महाराजांचा जय जयकार करताना या मराठी मनाला किती आनंद झाला असेल याची आपण कल्पना करा. सुभाषचंद्रांनी खरोखर शुद्ध सोन्याची किंमत सांभाळावी तसं छत्रपतींचं चारित्र्य, व्यक्तिमत्व आणि शुद्धत्व यांचं रक्षण तिथे केलं. आणि एका मंत्रामध्ये त्याचं रूपांतर करून मग जशी सवड मिळेल तसं शिवचरित्रातले काही प्रसंग आपल्या सैनिकांना ते समजावून देऊ लागले. आणि स्वतः ते सैनिकांच्या बरोबर राहत. त्यातला एक प्रसंग सेनापती बापटाने सांगितलं की सगळं जवळचं अन्न संपलं, येणारी मदत येईना, कुठेतरी दलदलीमध्ये आणि त्यातून पुन्हा पाऊस पडायला लागला, सैन्य उपाशी होतं. अशावेळी अक्षरशः वनस्पती आणखी काही झाडपाला यावरती ते सैन्य काही दिवस जगलं. गवत कापून आणलं होतं आणि ते गवत सैनिक खात होते आणि सुभाषचंद्र तेच गवत खात होते. कुणीतरी त्यांना सांगितलं की बाबूजी, तुमच्यासाठी आम्ही थोडंसं राखून ठेवलेलं अन्न मुळीच नाही. माझं सैन्य जे खात असेल तेच मी खाणार. आणि ह्या थोर पुरुषानं काही दिवस गवतावर निर्वाह केला. हे ऐतिहासिक सत्य आहे. काँग्रेसच्या एका अधिवेशनामध्ये सांगतात की तंबू, बाहेरून पाऊस पडत होता आणि अक्षरशः प्रत्येक तंबू गळत होता, खाली जमीन ओली झाली होती. त्यावेळी सुभाषचंद्रांना कोणीतरी सांगितलं, अहो तुम्ही अध्यक्ष आहात, तुम्ही निवाऱ्याच्या जागीत चला, एका बंगल्यात तुमची व्यवस्था करतो. सुभाषचंद्र जागचे हल्ले नाहीत आणि सैन्याबरोबर गवत खात राहिले. आदर्श नेता हा आपल्या अनुयायांबरोबर राहतो. म्हणजे शेवटी मरणाच्या दारात सुद्धा नेत्यांना सोबत करणारा राजा शिवछत्रपतीच मंत्र विषय होऊ शकतो, मंत्र देवता ही प्रतिष्ठा मिळवू शकतो.
सुभाषचंद्रांजवळ ते सामर्थ्य होतं. तेव्हा शेवटी असाही काळ आला की जे तिथले दलदलीमध्ये डास, ह्या डासांच्या दंशानं अनेक आजार होत होते. नेताजींनाही त्यातले काही झाले. तुम्ही हॉस्पिटलमध्ये चला, ते गेले नाही. माझं सैन्य जिथे तिथेच मी. कडेला एक लहानसा तंबू असायचा आणि त्यामध्ये ते बसायचे, रात्र जागे राहायचे. कदाचित कुणास ठाऊक इथे बॉम्बिंग झालं तर. म्हणजे अशाही स्थितीमध्ये देशाचं स्वातंत्र्य मनामध्ये घेऊन हा माणूस उभा होता. कुठेही धीर असा खचला नव्हता. या मध्यंतरीच्या काळामध्येच त्यांचं लग्नही होऊन गेलं होतं. त्या लग्नालाही काही उंची होती. म्हणजे नेताजींनीही प्रेम केलं, तसं खूप उशिरा केलं असं म्हणता येईल, परंतु ते विचारपूर्वक केलं. त्यालाही काही बैठक होती. तेव्हा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेवटचा लढा अंदमान निकोबार ही बेटं जपाननी या आझाद हिंद सरकारकडं सुपूर्त केली. भारताच्या हद्दीमध्ये या सैन्यानं प्रवेश केला. काही भाग आझाद हिंद सरकारच्या आधिपत्याखाली आला. या सरकारचा कारभार सुद्धा सुरू झाला आणि आणखी थोडं पुढे गेल्यास कदाचित भारत सरकार आणि आझाद हिंद सरकार हे एकच सरकार असेल. एवढ्या तयारीनिशी हे आगेकूच चालू होतं. तसं बळ अपुरं होतं, पण इंग्रज मनातून अत्यंत भ्यालेले होते. आणि गांधींना उद्देशून केलेल्या भाषणात सुभाषचंद्रांनी त्यांना आवाहन केलं की बापूजी, आम्ही त्या रोखाने येतो आहोत. आपले फक्त आशीर्वाद हवेत. आणि आपल्या देशबांधवांना ते सांगत होते की अरे, आम्ही तर तुमच्याकडे येतो आहोत. तुम्ही उठा, उभे राहा, सज्ज व्हा. आता आपणाला एकमेकाला भेटायचं आहे, एकमेकाशी भेटायचं आहे. मला तुम्हाला आलिंगन द्यायचं आहे, पण मला भारताच्या हद्दीत येऊन भारताचा राज्यकर्ता, विशेषतः स्वराज्य डोळ्यांनी पाहायचं आहे. मी येतो आहे. हे रोज आकाशवाणीवरून चांगलं जात होतं आणि लोकांनाही आशा वाटत होती आता सुभाषचंद्र येणार, नवीन सरकार येणार, आपलं सरकार होणार, देशमुक्त असणार, ध्वज आपला फडकणार, आनंदी आनंद होणार, दिवाळी जवळ येते आहे. हे सगळं दिसत असताना शेवटी दुर्दैव हे नेहमी सुदैवी लोकांना दुःखी करण्यासाठी या जगामध्ये अवतरत असावं. तो काय ॲटम बॉम्बचा शोध ही मंडळी बसून फार उचापती करतात. तो ॲटम बॉम्ब त्यांनी शोधून काढला होता. जपानी माणसं तशी हार जाणारी नव्हती. गेल्या 2500 वर्षात जपानचा पराभव झाला नव्हता. तर जपानमधली मोक्याची 2 शहरं त्याच्यावरती आकस्मिकपणे ॲटम बॉम्ब टाकण्यात आला आणि 2 नगरं एकदम बेचिराग झाली. हजारो लोक क्षणात मेले आणि जगभर वार्ता पसरली. जपानजवळ प्रतिकार करण्याची शक्ती नव्हती. दुसरं एवढं प्रभावी शस्त्र नव्हतं. त्यामुळे जपाननं शरणागती पत्करली, माघारच घेतली की शक्य नाही, आता तुम्ही आणखी 2 बॉम्ब्स टाकले तर जपानच नष्ट होईल. मग आता काय करायचं. आणि हे इंग्रजांची करामत होती. आणि अर्थात ते मान्य केलं पाहिजे की एवढं बुद्धिचातुर्य त्यांच्याजवळ होतं. त्या इथे बेचिराग झाल्यावर जपानची माघार संपलं. त्या युद्धाचं पारडंच एकदम फिरलं. कारण जपान हे फार मोठं सामर्थ्य होतं आणि ॲटम बॉम्ब हा आता इंग्रजांच्या हातात आहे कळल्यानंतर कोणाच्याच हाती काही उरलं नाही आणि त्यांना माघार घ्यावी लागली. आता सुभाषचंद्र एकदम भ्रांतचित्त झाले की आता काय करणार. मग काहीही करण्यापूर्वी विचार करावा लागेल, परिस्थितीचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे अगदी इथे थांबून सुद्धा चालणार नाही. तेव्हा आपण प्रथम टोकियोला आणि त्यानंतर मॉस्कोला जावं असं त्यांना वाटलं आणि तशी त्यांनी तयारीसुद्धा ठेवली. आणि त्याप्रमाणे व्यवस्थाही झाली की एका विमानानं ते सायगावपर्यंत जाऊन पोहोचले. तिथून तैवानला गेले आणि तिथून एका विमानात बसून ते पुढे जाणार. एवढ्यात ते विमान वरती गेलं. त्यानं पेट घेतला आणि तिथे सुभाषचंद्रांची जीवितयात्रा समाप्त झाली. त्यांचा अंत झाला. तोही पुढे वादाचा विषय होता. काही लोक म्हणाले नाही, तो त्यांनी बहाणा केला असेल. वाटाव अशी परिस्थिती होती. खुद्द गांधीच म्हणाले सुभाषचंद्र अजून हयात आहे, माझा असा विश्वास आहे. पण तो अपघात झाला होता. कारण आता एवढा ॲटम बॉम्ब तयार झाला. इतिहासाला सुद्धा असं वाटलं की शेवटी इतकीच चांगली माणसं या जगात असणं बरं नाही. वाईटांची संख्या विचारात घेता इतकी चांगली माणसं या जगात इतक्या लवकर तरी जन्माला येऊन आणि जगून उपयोग नाही. म्हणूनही असेल, पण तिथे त्यांचा शेवट झाला. मग एक मोठा प्रकल्प, मोठा संकल्प देशाच्या स्वातंत्र्याचा, राष्ट्राच्या स्वराज्याचा, हा संकल्प घेऊन जगणारा, विद्यार्थी दशेपासून आपल्या उरात तो वाकवणारा, परदेशात जाऊन विविध शास्त्रांचे सिद्धांत अभ्यासून मायदेशी आल्यानंतर चित्तरंजन दासांच्या बरोबर या सिद्धांतांच्या प्रकाशात समाजकारण आणि राजकारण करणारा आणि हाती आलेल्या
शत्रूंच्या ताब्यात असलेल्या युद्धकैद्यांना संघटित करून परदेशामधल्या नागरिकांना आवाहन करून बरोबर धनसंपदा उदंड धनसंपदा जोडून स्वतःचं सरकार स्वतःची फौज या ऐश्वर्यानिशी रथारूढ झालेला आणि आता राष्ट्रमुक्तीच्या दिशेनं निघालेला हा देशदूत, हा देवदूत, हा भारतीयांचा, युवकांचा आणि युवा शक्तीचा हा मार्गदर्शक आणि नेता हा अंतर्धान पावला. हे जीवन तेजस्वी आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. आपणाला जर अधिक काही वाचता येत नसेल तर भारत सरकारनं प्रसिद्ध केलेला सुभाषचंद्रांच्या भाषणाचा एक संग्रह आहे, सिलेक्टेड स्पीचेस, आपण जरूर वाचा. उत्तम इंग्लिश म्हणजे काय, निसंदिग्ध विचार म्हणजे काय आणि राष्ट्रनिष्ठा म्हणजे काय हे समजावून घेण्यासाठी त्याचा उपयोग आहे. सुभाषचंद्रांचं इंग्लिश अतिशय चांगलं होतं, वक्तृत्व अमोघ होतं आणि व्यक्तिमत्व दृष्ट लागण्यासारखं होतं. त्यामुळंच कदाचित या नेतृत्वाला दृष्ट लागली असावी.